सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा थोड्याच दिवसात विराजमान होणार आहे. तर गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी कशी करायची, संपूर्ण सजावटीची तयारी कशी करायची, गणपती बाप्पासोबत गौराईंच्या सुद्धा स्वागताची तयारी कशी करायची, तर या व्हिडिओमध्ये आहे. तर व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ खास खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की आपण पायपिंगची कमान केलेली होती. तर या पायपिंगच्या कमानीला संपूर्ण डेकोरेशन कशा प्रकारे केलेलं आहे तर या व्हिडिओच्या तुम्हाला मध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर गणपती बाप्पा आता येणारच आहे, तर त्यांच्या आगमनाची तयारी खूपच जोरात असते. तर नाही ते बघू शकता आम्ही कशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे पायपिंगच्या मध्ये ना मखमली चमकीचा कपडा वगैरे बाजूला टाकून ना तर आतमध्ये अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे. तर इथे ना चंद्रायणाचं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, इथे चंद्राचं वगैरे चंद्रायणाचं डेकोरेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे सुंदर असं चंद्रायणाचं डेकोरेशन केलेलं आहे. तर बघायला असं वाटतं की ते आकाशातच आहे. तर या चंद्रायणाच्या डेकोरेशनमध्ये ना त्याच्यामध्ये छोटीशी अशी लाइटिंग सोडली होती. तर त्यानंतर ना त्याच्या बाजूला असा साईडला ना मऊ मऊ कापूस ना पांढरा असा ते ठेवलेला होता अलगद म्हणजे तो ढगासारखा दिसतो ना. तर संपूर्ण हा डेकोरेशन ना पूर्ण आकाशासारखा वाटत होता. तर इथे बाजूलाच आम्ही पृथ्वी चा डेकोरेशन केलेलं होतं आणि चंद्रायणी पृथ्वीचं ना तर इथे आम्ही प्रिंट काढून आधी आणलेली होती आणि तेच म्हणजे प्रिंट काढूनच ते लावलेली होती. तर तिथेच ना या कापसामध्ये आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची छोटीशी मूर्ती तिथे ठेवलेली होती. त्यामुळे त्या डेकोरेशनची अजूनच शोभा वाढलेली होती. तर अशी महाराजांची तिथे मूर्ती ठेवलेली होती. त्यानंतर तुम्हीही तुमच्या आवडीप्रमाणे असं कुठलीही एखादी मूर्ती वगैरे ठेवली ना ती सुद्धा खूप छान वाटेल. हा डेकोरेशन तर खूपच छान झालेलं होतं. त्यानंतर ह्या मूर्तीसोबत ना दुसऱ्या साईडला इथे आम्ही ना शिवलिंगाच्या मूर्ती ठेवलेली होती. तर ही मूर्ती सुद्धा ना त्या कापसामध्ये खूप अशी छान उठून दिसत होती. तर ह्या डेकोरेशनसाठी ना काही वस्तूंची अशी प्रिंट वगैरे काढून आणली होती. तर ती प्रिंटच इथे लावलेली होती पृथ्वीची, चंद्रायणाची आणि त्यासोबत हा कापूस वगैरे आणि डेकोरेशनची फुले, लाइटिंग वगैरे ना हे दुकानामधून विकत आणलेले होते. तर असं सुंदर असा गणपती बाप्पासाठी मकर तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीनुसार असा मकर छान बनवू शकता. चला तर मग आता तुम्हाला दाखवते सुंदर अशा मकरामध्ये जेव्हा बाप्पा विराजमान होते तेव्हा मकराची शोभा किती वाढते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग, तर त्यासोबत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अशा प्रकारे बाप्पा जेव्हा ह्या मकरात बसले तर ह्या मकराची शोभा अजूनच आणखीनच वाढलेली आहे. तर चला तर मग आता आरतीला सुरुवात करू. मोरया मोरया वाटपाये सन्ना संकष्टी पावावे निर्वावी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मान कामना पूर्ति. जय देव लवलती विक्राळा ब्रह्मणी माळा निशे कंठे काळ त्रैवेणी ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळ इव वाळू तुपरपूर गौरा. जय देव गुरुगोळा बैळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमना. गणपती बाप्पा मोरया.
तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नोटिफिकेशन मिळून जातील गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचे, आणखी काही असे व्हिडिओ भेटून जातील. तर तोपर्यंत काळजी घ्या, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.